मित्रांनो, हा जो कोटवाला मुलगा आहे वरती दिसतोय बघा, तो डिप्लोमा इंजिनियर म्हणून सांगितलं त्याने आणि नगरमधून बोलतोय. तर गंमत कशी आहे माहिती आहे, मी का लग्न जुळवत नाही त्याचं कारण सांगतो. कारण हे लोक असे असतात ना, वात्रट, असे प्रचंड लोक आहेत वात्रट. हा टाईमपाससाठी फोन केला याने, याला लग्न करायचंच नाही आहे, हा टाईमपाससाठी होता. पण विषय कसा आहे की अशा लोकांमुळे मला मॅट्रिमोनीचं काम थोडंसं वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. नाही तर पूर्वी मी वेगळं करत होतो आणि आता फक्त मी जाहिराती घेतो. आता याची बुद्धिमत्ता बघा, सांगितलं त्याने डिप्लोमा इंजिनियर, पण कुठल्याही अँगलने इंजिनियर वाटत नाही हा मुलगा. कोट घालून फोटो काढला म्हणजे इंजिनियर होत नाही. आजकाल लग्नाला कितीतरी लोक असे घालतात आणि भाड्याने कोट मिळतो, समजलं ना. तर विषय कसा आहे की त्याची बुद्धिमत्ता मला खूप काही सांगून गेली. मला तो काय बोलला, तुम्ही गोव्यातून बोलताय का, म्हणजे मला तो बघतोय इतकं कळलं. पण त्याचं शिक्षण बघा की तो म्हणतो मी नगरवरून बोलतोय, मला काहीच फायदा नाही म्हणतो. तर म्हटलं कुठे बघितलं तुम्ही मला, तर म्हणतो गुगलला बघितलं. आता गुगल म्हटलं गुगल कशासाठी असतं, म्हटलं जो माणूस गुगलवरती आहे तो कशासाठी असतो म्हटलं, असं बोललो. तर त्याच्या लक्षात आलं नाही काय. म्हटलं गुगल ही अशी कंपनी आहे की ती पूर्ण जगातलं कुठलंही काही आपण बघतो ते गुगलमधून बघतो आपण. माझी म्हटलं वेबसाईट आहे, वेबसाईट म्हटल्यानंतर मी इथे बसून मी काही करू शकतो, कुठलंही हे करू शकतो. म्हटलं कोणत्याही अँगलने तुम्ही म्हटलं इंजिनियर वाटत नाही, तुम्ही फेक आहात म्हटलं, सरळ सरळ सांगितलं त्याला, तुम्ही फेक आहात. आणि तो खरंच फेक आहे. मग मुलींनो सावध राहा, अशा व्यक्तींपासून मुलींनो तुम्ही सावध राहा, कारण असे लोक भरपूर भेटतील तुम्हाला. काळजी घेऊन लग्न जुळवा. बऱ्यापैकी लोक असे भामटे फिरत असतात, लडकी का नंबर चाहिए, तर त्या प्रकारात हे लोक मोडतात. त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा इतकं म्हणतो. कारण हे लोक लग्नासाठी नाही आलेत, लग्नासाठी आलेले लोक बायोडा पाठवतात. आणि बायोडा सोडा, बायोडा जरी पाठवला तरी मी बायोडांवर विश्वास ठेवत नाही. मी त्याचं बोलणं रेकॉर्डिंग करून घेतो कधी, कारण मी स्वतः कुठेही फॉल्टी भेटणार नाही. समोरच्या व्यक्तीचं संपूर्ण व्यवस्थित बोलणं मी रेकॉर्डिंग करून घेतो. त्याचं कारण असतं, मला फोन नंबरसहित रेकॉर्डिंग करून घेतो. कारण काय, कारण जर त्या व्यक्तीने कुठे फसवलं, काही गोंधळ घातला, तर माझे जो रेकॉर्ड असतो आणि म्हणून ते सगळं करतो मी. तर मुलींनो सावध राहा. मी जे काय व्हिडिओ टाकतो ते खरे खात्रीशीर असतात. शक्यतो रेकॉर्डिंग करायला जे बघत नाही त्यांचं काही ना काही प्रॉब्लेम असतात. त्याच्यामुळे सुरक्षित इथेच लग्न जुळू शकतात, बाकी कुठेही जमणार नाहीत. आणि मुलींनो आणि इतर लोकांना पण सांगतो आहे की मी लग्न जुळवण्यावरती भर देत नाही जास्त, कारण माझा इतर व्यवसाय आहे, त्यामुळे मी जास्त लक्ष देत नाही. आणि हल्ली मी प्रवासात होतो, भरपूर दिवस झाले मी प्रवासात इतर ठिकाणी होतो कुठे कुठे, त्याच्यामुळे मला ते शक्य झालं नाही. जाहिराती पण घेतल्या नाहीत, कोणाचे फोन पण घेतलेत नाही मी. बऱ्याच लोकांच्या तक्रारी असतील की मी फोन घेतले नाहीत, तर मला वेळ नव्हता, पाऊस पण पडत होता आणि दुसरी गोष्ट मला दमायला पण होत होतं, त्याच्यामुळे मी फोन घेतले नाहीत. प्रवास असताना फोन उचलत नाही मी. तर त्याच्यामुळे कसं, तर हे लक्षात घ्या की मला मॅट्रिमोनी तितकी चालवलीच पाहिजे असं काही नाही. कारण मी जाहिराती घेतो आहे, जाहिरात एकदा टाकली की डायरेक्ट लग्न जमणार त्याचं. कारण काय, कारण त्याचा नंबर असतो डायरेक्ट, म्हणजे मला काही काम करायचं आहे का, नाही. मग त्याच्यामुळे कसं तेवढं लक्षात घ्या. बऱ्याच लोकांचे प्रश्न असतील की मी जर फिरत आहे तर मग लग्न कसं जमवणार. तर मी काही जरी झालं, मी बंद जरी म्हणजे काम विचारच नाही केला की काम नाही करायचं, तरी ॲटोमॅटिक काम होऊन जातं. कारण तुमचा नंबर डायरेक्ट असतो इथे, समजलं ना. आणि बाजूला जे व्हिडिओ टाकलेले दिसतात आजूबाजूला, समजलं ना, माझा व्हिडिओ असतो त्याच्या बाजूला व्हिडिओ दिसणार तुम्हाला, अनाथ आश्रम किंवा इतर गोष्टी, तर ते व्हिडिओ नीट शहानिशा करा आणि मग भानगडीत पडा. भामटे बऱ्यापैकी बसलेले आहेत लोक, समजलं ना. त्यामुळे खात्री करा आणि मग तुम्ही पाऊल टाका. आता पुढे कुठल्याही मॅट्रिमोनीमध्ये, पुढे खूप कठीण आहे, खूप खूप कठीण आहे. कुठल्याही मॅट्रिमोनीमध्ये जाताना पूर्ण खात्री करूनच जा. कारण सगळीकडे काय काय प्रकार घडतात, कसं काय वातावरण आहे हे चेक करा आणि मग जा. आणि सगळ्यांना मी सांगतो, तुम्ही नगरमधले आहात की कुठले आहात याच्याशी देणं घेणं काही नाही आहे.
मी ऑनलाईन काम करतो आहे, मी टॅग लावतो. त्या मित्राला सांगितलं काय की तू जर इंजिनियर आहेस तर म्हटलं तुला इतकं माहिती नाही दुनिया किती पुढे गेली आहे. तू जिथे बसला आहेस त्याच्या बाजूचे नंबर मी इथे बसून घेऊ शकतो. इतकं नेटवर्क स्ट्रॉंग आहे. त्यामुळे आम्ही पैसा लावतो, जाहिरातला पैसा लावतो आम्ही. तुमच्या आजूबाजूचे कितीतरी नंबर आम्ही शोधून काढू शकतो. समजलं ना? तर त्याच्यामुळे कसं, हे जे लोक आहेत यांची बुद्धिमत्ता नसते आणि सांगतात डिप्लोमा इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर किंवा काय, त्यांना ते माहिती पण नसतं शिक्षण की कसं घ्यायचं किंवा काय, काही माहिती नसतं. उगाच सांगतात, लोकांना फसवतात. 4 शब्द इंग्लिश येत असणार मग ते काहीतरी वेगळं बोलायचं, उगाच इम्प्रेशन मारायचं आणि मुलीला फसवायचं. असे प्रकार भरपूर असतात. तर सुरक्षित राहा इतकंच सांगतो मी. तर या मुलाची बुद्धिमत्ता, मी खूप प्रश्न विचारले त्याला, उलटे सुलटे प्रश्न विचारले, तेव्हा कळलं मला की हा भामटा होता. मग असे लोक आहेत. काळजी घ्या, सुरक्षित राहा इतकंच म्हणतो. धन्यवाद.